मैत्रीची व्याख्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. तरी देखील मैत्रीचं नातं हे सर्व नात्यामध्ये वेगळं ठरतं. मित्रमैत्रिणीशी आपण मनातल्या गोष्टी पटकन शेअर करतो. मजा मस्ती, बाहेर फिरायला जाणं ह्यासारख्या गोष्टीचे प्लॅन आपण मित्रमैत्रिणीसोबतच करतो. ज्यावेळी आपण कोणाला सांगू शकत नाही त्या गोष्टी आपण मित्रमैत्रिणीशी शेअर करून मन हलकं करतो. आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमचं नातं आणखी मजबूत होईल. मग चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला. पहिली, कधीही मित्रमैत्रिणींना इग्नोर करू नका. कधी कधी काम आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके व्यस्त होतो की आपल्या मित्रमैत्रिणींना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मैत्रीच्या नात्यामध्ये बऱ्याचदा फूट पडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे मित्रमैत्रिणीसाठी वेळ काढा. थोडा वेळ का होईना त्यांना जाऊन भेट जा. दुसरी गोष्ट म्हणजे मैत्रीच्या नात्यामध्ये पैशाची देवाणघेवाण करू नका. पैशामुळे अनेक नात्यामध्ये फूट पडते असे आपण नेहमीच ऐकतो. त्यामुळे पैशांना आपल्या मैत्रीच्या नात्यामध्ये कधीच घेऊन येऊ नका. तुमची मैत्री कितीही जुनी असली तरी देखील पैशाची देवाणघेवाणीवरून नेहमीच काळजी घ्या. शक्य असल्यास मैत्रीमध्ये पैशाची देवाणघेवाण करू नका. गरज भासल्यावर तुम्ही मित्रमैत्रिणीकडून पैसे घेऊ शकता, पण ती वेळीच परत करणे नेहमीच चांगले व योग्य असते. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर जर तुम्हाला माझे विचार आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला तर सुरू करूया. तिसरी, आपली कामं स्वतःच करा. बरेच मित्र आपली छोटी छोटी कामं आपल्या मित्रांना सांगत असतात, ज्याचा मैत्रीवर विचित्र परिणाम होतो. नेहमी आपले कामं स्वतःच करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही फारच अडचणीत असाल तर त्यांची मदत घेऊ शकता, पण ज्यावेळी त्यांना गरज असेल त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही पुढे व्हा. चौथी गोष्ट म्हणजे मैत्रीमध्ये कधीही अहंकार ठेवू नका. अहंकारामुळे अनेक नात्यामध्ये फूट पडते. त्यामुळे मैत्रीमध्ये शक्यतो अहंकार टाळा. आपणच कसे सगळ्यांपेक्षा चांगले आहोत असे दाखवणे देखील टाळा. पाचवी गोष्ट म्हणजे आपल्या मैत्रीवर विश्वास ठेवा. कोणतंही नातं हे विश्वासावर टिकून असतं. त्यामुळे तुमच्यात विश्वास असेल तरच तुमची मैत्री कायम राहते. त्यामुळे कधीही आपल्या मित्रमैत्रिणीचा विश्वास तोडू नका. धन्यवाद.